राज्यामध्ये लोकसभा निवडणुका लागलेल्या आहे. 5 टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुका होणार आहे. तर आपण जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये कोण बाजी मारणार. बीजेपी व मित्रपक्ष महायुती का काँग्रेस महाविकास आघाडी, या दोघांमध्ये महाराष्ट्रामध्ये कोण बाजी मारणार. तर सर्वप्रथम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे महाविकास आघाडी व बीजेपी मित्रपक्षांची. तत्पूर्वी मी सतीश जगताप यूथ इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहोत. व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक व कमेंटच्या माध्यमातून आपले मत प्रकट करावे. तर चला वळूया आपल्या व्हिडिओकडे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी व बीजेपीमध्ये काय परिस्थिती आहे, निवडणुकीची काय परिस्थिती, तर आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बीजेपीने 20 सीटे डिक्लेअर करून महाविकास आघाडीच्या पुढे एक पाऊल टाकलेलं आहे. तर महाविकास आघाडीमध्ये अजून जागा वाटपाबद्दल अजून कोणतीच एक स्पष्ट भूमिका बाहेर पडत नाही आहे. जागा वाटपाबद्दल त्यांची चर्चा चालू आहे. अजून कोणतीही चर्चातून एखादा मार्ग निघाला की जागा वाटप झालेला आहे. तत्पूर्वी संजय राऊत माध्यमांमध्ये सांगत असतात की जागा वाटप हे झालेलं आहे, व्यवस्थितरित्या झालेलं आहे. असे प्रत्येक वारंवार ज्यांच्या बैठका झाल्यानंतर संजय राऊत या प्रेस कॉन्फरन्समधून सगळं काही अलबेल आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे बीजेपी, जे की त्यांचा वोटर तसं बघायला गेलं तर जास्त आहे, 30 ते 32% वोटर आहे. एका माध्यमाच्या मार्फत सर्वेक्षणातून हे सांगण्यात आलं आहे. बीजेपी 30 ते 32%, आपलं शिवसेना शिंदे गट 5 ते 6% व राष्ट्रवादी अजित पवार गट 4 ते 5%, असे तिघांचे मिळून जवळपास 42 ते 43 या 44% असं साधारणतः टक्केवारी होते. तसंच महाविकास आघाडीची पण साधारणतः त्याच लेवलपर्यंत ती टक्केवारी होताना दिसते. जर महाविकास आघाडी एकत्र लढली तर महाविकास आघाडीचे पण 42 ते 43% एवढे मताची टक्केवारी होते. असं माध्यमांच्या सर्वेक्षणातून जी माहिती भेटलेली ती माहिती मी तुम्हाला सांगतो. ही काय माहिती माझ्या मनाची नव्हे. थोडक्यात भाजप आपलं एक पाऊल पुढं महाविकास आघाडीच्या कसं आहे की बीजेपी जे अलायन्स पार्टनर बनवत आहे, छोटे छोटे अलायन्स पार्टनर त्यांना सांभाळून घेत आहे, तसं महाविकास आघाडीमध्ये दिसत नाही. महाविकास आघाडीमध्ये जागांमध्ये रस्सीखेच अजून पण चालूच आहे. अजून मित्र पक्षांचा तर वाट आता बाजूलाच राहिलेला आहे. थोडक्यात महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला असं वाटायचं की प्रकाश आंबेडकरांमुळं महाविकास आघाडीची जागांची जी बोलणी व जी जागेची संदर्भातली जी मागणी आहे ती प्रकाश आंबेडकरमुळं रखडलेली आहे. पण गेल्या काही 4-5 दिवसापूर्वीपासून असं दिसून येतं आहे की काँग्रेस शिवसेना यांच्यामध्ये जागा वाटपाबद्दल थोडासा संभ्रम आहे व तिढा आहे. हीच गोष्ट ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीमध्ये आले होते, त्यावेळेस बैठक झाल्यानंतर त्यांनी हीच भूमिका मांडली होती की आमचा अजून जागेचा काय वाटपाबद्दल कोणतीच चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीमध्येच 10 ते 15 जागेवर त्यांच्यामध्येच वाद आहे. त्यांचा तो वाद संपल्यानंतर मग आमची जागा वाटपाबद्दल त्यांची चर्चा होईल. म्हणजे याचा अर्थ जे माध्यमांमधून आपलं वंचित बहुजन आघाडीला जे टार्गेट केलं जात होतं सतत, की वंचित बहुजन आघाडीमुळं जागा वाटपाचं जे कार्य आहे ते रखडलेलं आहे. तर आता आपण वळूया बीजेपीकडे. बीजेपीचा नारा आहे 400च्या पार, जो त्यांनी आकडा दिलेला आहे की आपल्याला 400च्या पार आकडा आपल्याला लोकसभेमध्ये गाठायचा आहे व बहुमताने परत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. त्या एक उद्देशासाठी बीजेपी सतत धडपड करताना दिसत आहे. तर आता त्यांची नवीन जे अलायन्स पार्टनर आहे त्यांनी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत आहेत ते मनसे राज ठाकरे यांना. मनसे या पक्षाला
ते BJPचा अलायन्स पार्टनर करतायत. ते करण्यामागचं उद्दिष्ट काय थोडक्यात समजून घेऊया. जर आपल्याला मताची जी टक्केवारी साधारणतः 1-1.5-2% किंवा काही फरकांच्या मताने सुद्धा उमेदवार पडतो, याची दक्षता BJP घेत आहे. तसं BJPवर वारंवार तसे हल्ले पण होत आहे की एवढे पक्ष घेऊन तुम्ही जर 400 आकडाचा पार करणार असाल तर तुम्हाला छोटे छोटे पक्ष एवढे पक्ष घेऊन काय करताय, असा पण त्यांच्यावर एक हल्ला होतोय. पण BJP या गोष्टीतून स्वतःला फायदा करून घेण्यासाठी अलायन्स पार्टनर जमा करते आणि आपली जी शक्ती ती वाढवण्याचा प्रयत्न करते. आपली सीट कशी जास्त येतील त्याचा प्रयत्न करते. त्यानुसार त्यांचे जे ध्येय धोरणं असं ठरलेले प्रचाराच्या यंत्रणा पण राबवतात. सोशल मीडियावर पण त्यांच्या यंत्रणा राबवलेल्या जातात. ते अजून त्यांचे जे स्पोक पर्सन आहे किंवा जे बॅक कॅडर आहे तो पण कामाला लागलेला आहे. परंतु ज्या जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला जी आतुरता आहे महाविकास आघाडीची, जी जागा वाटपाबद्दलची, एकदा डिक्लेअर झाल्यानंतरची महाराष्ट्रातल्या ज्या जनतेला जी आतुरता आहे की महाविकास आघाडीतले जागा वाटपा लवकरात लवकर व्हावं व प्रचाराला त्यांनी लागावं, पण तसं काही घडताना दिसत नाही. साधारणतः आज या कालच्या बैठकीमध्ये असं वाटलं होतं की महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल काहीतरी तिढा निघेल व मित्रपक्षांचा काहीतरी तिढा निघेल. परंतु मित्रपक्ष बाजूलाच ठेवले असता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस व शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातच अजून ताळमेळ होत नाही आहे. जागा वाटपाबद्दल यांच्यामध्ये अजून दुमत आहे. तरी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले यांनी ग्वाही दिली आहे, आश्वासन दिलं आहे की येत्या 2 दिवसामध्ये आम्ही सगळ्या सीट शेअरिंग डिक्लेअर करू व मित्रपक्षांना पण आम्ही सोबत घेण्याचा प्रयत्न करू. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, BJP छोटे छोटे पक्ष गोळा करून आपली मताची टक्केवारी व आपली शक्ती वाढवत आहे. तोच प्रयत्न महाविकास आघाडीकडनं दिसत नाही. गेल्या निवडणुकीमध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने एक 7 ते 8% एवढी वोट घेऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता आणि सगळ्यात मोठा धक्का काँग्रेसलाच बसला होता. त्यांचे 10 ते 12 सीट त्यांचे त्यामुळं पडले होते. तर मग याच्यातूनच काँग्रेसने बोध घ्यायला हवा की आपण प्रकाश आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीला कसं सांभाळून घेऊ व कसं त्यांना युतीमध्ये सामील करू, याचा प्रयत्न त्यांनी जोरात करायला हवा. पण तो प्रयत्न काय दिसत नाही आहे. थोडक्यात वंचित बहुजन आघाडीतून पण एक प्रतिक्रिया येते की यांनी आम्हाला जागा वाटपाबद्दल निमंत्रण नसतं, यांचं हे डिक्लेअर करतात मग आम्हाला प्रस्ताव देतात. तर महाविकास आघाडीमध्ये हे पण एक चुकीची बाब आहे. तुम्ही त्यांना बैठकीला बोलून त्यांना काय हवं आहे काय नाही त्याच्यावर चर्चासत्र बसायला हवं व त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा आणि महाविकास आघाडीची जी ताकद आहे ती वाढवायचा प्रयत्न करायला हवा. पण तसा तो काही प्रयत्न दिसत नाही आहे. जवळपास 7 ते 8% वंचित बहुजन आघाडीचे वोट हे कमी नाही आहे. हे मत निर्णायक ठरणार आहे महाविकास आघाडीला किंवा महायुतीच्या BJP आघाडीला. जर समजा महायुतीला जर आपली जी निवडून येण्याची जी संख्या वाढवायची असेल तर त्यांना वंचित बहुजन आघाडीला सामावून घ्यावाच लागेल. आता संजय राऊत त्यांना 4 जागेचा प्रस्ताव माध्यमाद्वारे बोलत आहे, त्यांना त्याचं डिसिजन घ्यायचं आहे. पण त्याचीच प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीतून आलेली आहे की आम्हाला फक्त 3 जागा देण्यात आलेल्या आहे अकोला सोडून. त्याही महाविकास आघाडीतून ज्या हरणाऱ्या जागा आहेत त्या आम्हाला ऑफर केल्या जात आहेत. तर मग आम्ही त्या जागा का घ्यावा, असा थोडक्यात वंचित बहुजन आघाडीतून त्याचं उत्तर व विश्लेषण करण्यात आलेलं आहे. तर महाविकास आघाडीने जी नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करावा व वंचित बहुजन आघाडीला काय जागा हव्या, कुठल्या जागा हव्या त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा. तो तोडगा काढण्यापूर्वी महाविकास आघाडीमधीलच जो जागांचा जो तिढा आहे तो लवकरात लवकर संपवून
प्रचार यंत्रणाला सामोरे जावं, जेणेकरून जी जनता तुमची आतुरतेने वाट बघत आहे त्या जनतेला काहीतरी त्यातून मार्ग निघेल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून ते एक गोष्ट नक्कीच निघते की BJP महाविकास आघाडीच्या एक पाऊल पुढे आहे. प्रचार यंत्रणाच्या बाबतीत म्हणा, जागा डिक्लेअर करण्याच्या बाबतीत म्हणा, असं काही नाही की BJP व त्यांच्या मित्रपक्षामध्ये जागा वाटपाबद्दल गोंधळ नाही आहे. त्यांच्यामध्ये पण जागा वाटपाबद्दल गोंधळ आहे. पण सध्याच्या स्थितीला BJP महाविकास आघाडीच्या एक पाऊल पुढं आहे हे नक्की आपल्याला दिसतंय. तर महाविकास आघाडीने लवकरात लवकर जागा वाटपाबद्दल जी भूमिका आहे ती संपवावी व मित्रपक्षांना जोडावे व इलेक्शनला सामोरे जावे. तर मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जे विश्लेषण आहे त्याच्यातून आपल्याला काय अजून ॲड करायचं आपण कमेंटच्या माध्यमातून ॲड करू शकता. BJPच्या बाबतीमध्ये व महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जे विश्लेषण केलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या भर करायची असेल तर ते कमेंटच्या माध्यमातून भर करा व चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.